आज आपण चर्चा करणार आहोत एका जिभेविषयी. जिभेला कधीच सुरकुत्या पडत नाहीत. जिभेला चिरकाल यौवन प्राप्त झाले आहे. माणूस हवा तेवढा वृद्ध हो, देहावर कितीही सुरकुत्या पडोत, डोळ्यांना दिसत नसू दे, तर तरी नाश पाहू दे, पण जीभ कधीच म्हातारी होत नाही. तिचा आवेश आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत तसाच टिकून राहतो. जिभेचं रूप स्वरूप बरंच लहान आहे, पण या लहानशा इंद्रियावर विजय मिळवणं कठीणातलं कठीण काम आहे. मुखमेनात राहणारी ही जीभ तलवार आहे. ही जीभ ताब्यात ठेवण्यासाठी निसर्गानं 32 रूपी चौकीदार बसवले आहेत. जीभ अशी जबरी आहे की कालांतरानं या दातांना देखील उखडून टाकू शकते, तोडू शकते. ही जीभ कुणाला तरी घायाळ करते. ही जीभ कुणाच्या जखमाही बुजून टाकते आणि हीच जीभ जिच्यातून अमृत झरते. तसेच हलाहल विष देखील निर्माण होतं. जिभेची जमीन अशीच विचित्र आहे की तिथे फुले फुलतात, तसे काटेही उगवतात. ज्या वेळेस अतिश्रमानं देहाचा प्रत्येक अवयव थकतो, ज्ञानतंतू थकतात, पण जिभेला असं यौवन प्राप्त झाले आहे की तिला कधीच थकवा जाणवत नाही. अनेक प्रकारच्या प्रचंड शक्ती धारण करणाऱ्या या एवढ्याशा जिभेवर ताबा मिळवणं हे खरोखरच दुष्कर काम आहे. आणि जे जिभेवर उत्तम ताबा मिळवू शकतात, तितक्याच प्रमाणात ते सुखी जीवन देखील जगू शकतात. हे कटू आहे, पण त्रिकाल सत्य आहे. या छोट्याशा जिभेवर जे नियंत्रण मिळवू शकतात, ते त्रिकाल सुख अनुभवू शकतात, आनंदाने जीवन जगू शकतात.